आणि माझी आई अशी आहे की तिला जर माझं काम नाही पण चांगला मिळत असतो. नाही आजीबाईमध्ये मी 300 मधलं तेवढंच बघायला आवडतं. हा माझा अप्पू नाही असं तिला. ओव्हरऑल ह्या सगळ्या अभिनयाच्या प्रोसेसमध्ये कुठली सवय सुटली असं वाटतं किंवा सोडावी लागली असं वाटतं? लक्ष्या मामाने बाबांनी जर हा सिनेमा पाहिला असेल तर त्याची पहिली प्रतिक्रिया काय असते असं तुझ्या प्रोबॅबिलिटीमध्ये वाटतं? आय थिंक रडले असते आणि मिठी मारली असती. आयुष्यातल्या काही अनवट प्रश्नांना ज्या पद्धतीने उत्तर द्यायची वेळ येते तेव्हा ते चोख असावं इतकं काम वठलेलं आहे अभिनयचं. अभिनयाच्या या वेगळ्या वळणावर नेमका अभिनय बेर्डेच्या मनात काय चाललंय आणि जिथे शारीरिक भाषा, मानसिक भाषा, आत्मिक ह्या सगळ्या पातळींवर त्याचं अख्खं करिअर मधलं एक महत्वाचं पान आणि महत्वाचा मैलाचा दगड म्हणून याकडे बघता येईल. अभिनय खूप खूप स्वागत आहे लेट्सअप मध्ये, कारण थँक्यू. उत्तरचं यश, इतकं घवघवीत यश आता मिळतंय हो. प्रेक्षकांकडून, ज्या पद्धतीचे लाड तुझे केले जात आहेत आणि इतकं समंजस, कशा पद्धतीने त्या बिटवीन द लाईन्स मधली नेमकी प्रोसेस काय होती, कशा अर्थानं आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या उत्तरने सोडवली आहेत का? अनेक अनेक प्रश्नांची उत्तरं सोडवली आहेत. खरं सांगायचं तर असा प्रसंग, अशा प्रकारचा प्रसंग जिथे तुम्हाला इतका प्रतिसाद मिळतोय, सगळीकडे शोज हाऊसफुल जात आहेत. प्रत्येक अभिनेत्याच्या, अभिनेत्रीच्या, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असा प्रसंग 5 ते 7 वर्षातून एकदाच येतो. काही नशीबवान लोकं असतात ज्यांच्या आयुष्यात हा प्रसंग सातत्याने येत असतो. पण आपल्या इंडस्ट्रीमध्ये बघाल तर हा सतत येत नाही. त्यामुळे ओव्हरवेल्म व्हायला पण होतोय. लोकं जी प्रतिक्रिया देतात, लोकांमध्ये लोकं जे कनेक्ट करतात या सिनेमांशी, माझ्या पात्राशी, रेणुकाताईंशी, हे बघून खूप बरं वाटतंय. आम्ही जी मेहनत केली आहे, आम्ही ज्या कन्व्हिक्शननी काम केलंय, ते लोकांपर्यंत उत्तमरित्या पोहोचतंय आणि लोकं ते खूप छान प्रकारे एक्सेप्ट करतायत. हे बघून खरंच खूप बरं वाटतंय. काही-काही रिएक्शन्स, काही-काही थिएटर व्हिजिट्सला काही-काही लोकांचे रिएक्शन्स, त्यांच्या डोळ्यातलं पाणी आणि ते भरभरून भेटतात, खुश होऊन भेटतात आपल्याला. हे बघून खरंच खूप बरं वाटतंय. म्हणजे असं वाटतं की याचसाठी गेला होता 8 तास आणि हे आता आपल्याला मिळतंय. सो थोडासा ओव्हरवेल्म्ड आहे. खूप खूप ओव्हरवेल्म्ड ॲक्चुअली मी. कसं मॅनेज करू, काय करू कळत नाहीये. थोडंसं कुठेतरी घाबरलेलो पण आहे, कारण आता असं वाटतं की यार आता पुढची काय स्टेप असेल याच्यावर लोकांचं सातत्याने लक्ष असेल. सो या खूप गोष्टी चालू आहेत. बट ऑल इन ऑल विचाराल तर खरंच खूप बरं वाटतंय. निश्चित या सगळ्यामध्ये सिनेमा संपला प्रीमियरचा आणि त्यानंतर येऊन आईने मिठी मारली प्रियाताई. हं. काय नेमकं त्या रात्री प्रियाताई तुला म्हणाली? त्या रात्री ती मला म्हणाली, एकतर ती प्रीमियरच्या इथे म्हणजे जे सिटी मॉल आपला इथे फन रिपब्लिकला प्रीमियर होता. तिकडे तर ती ती काहीच बोलू शकली नाही मला. ती फक्त तिने रडून घट्ट मिठी मारली आणि तिथेच मला कळलं, की काय तिला म्हणायचंय. मग तिने काय एक्स्ट्रा म्हणायची गरजच नव्हती. पण तरी तिने खूप कौतुक केलं. तिला खूप आवडलं माझं काम आणि ती सिनेमा फक्त अभिनयाची आई म्हणून बघत नव्हती, तर ती एक स्वतः एक आई आहे या अनुषंगाने पण बघत होती. आणि माझी आई अशी आहे, की तिला जर माझं काम नाही आवडलं, तर ती मग बोलायला मागे-पुढे अजिबात बघणार नाही. ती मग ती ती प्रॉपर कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम देऊन मी कुठे चुकलोय हे मला ती सांगणार. ती कधीच ते मनात ठेवणार नाही. आणि जर मी कुठे चांगलं काम केलंय, जर माझं काम तिला जेन्युइनली आवडलंय, तर ती माझी सगळ्यात मोठी डिफेंडर आहे. तर कोणी काही बोलू दे, तर कोणाचंही ऐकणार नाही. सो आय फील की
तिला सिनेमा एवढा आवडला, तिच्यापर्यंत तो इतका पोहोचला आणि तिला माझं काम खूप आवडलं. फक्त तिलाच नाही तर वाड्या काका आला होता, जयवंत वाडकर, पाट्या काका, विजय वाडकर काका आले होते. या सगळ्यांना इतका आवडला सिनेमा. ह्या सगळ्यांनी मला लहानपणापासून बघितलंय. अगदी पहिल्या सिनेमापासून हे सगळे माझ्यासोबत आहेत. तुम्ही सुद्धा. पहिल्या सिनेमापासून माझी जर्नी बघत आलेला आहात. सो हे सगळे त्या प्रीमियरला होते. हे सगळे भरभरून कौतुक करत होते. इमोशनल झाले होते. हे बघून खरंच म्हणजे सरियल वाटलं मला खूप. कारण प्रत्येकाने काही ना काहीतरी मोलाचा वाटा आहे प्रत्येकाचा. प्रत्येकाने काही ना काहीतरी सांगितलेलं आहे. प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अपेक्षा आहेत. ते पूर्णपणे त्या अपेक्षांना काय म्हणतो आपण त्या अपेक्षा पूर्ण करू शकलो किंवा माझ्या पोटेन्शियल पर्यंत मी जगू शकलो याचं खरंच खूप बरं वाटतंय बघून मला. आणि कायम तशा अर्थाने बघायला गेलं ते एक अपेक्षांचं ओझं असतं. हो, आणि स्टारकिड म्हटल्यावर त्या सगळ्याकडे बघण्याचाही दृष्टिकोन वेगळा असतो. हो. आणि अशा वेळेला असं वाटतं की हे नाणं मी पहिल्यांदा का होईना खणखणीत वाजवून दाखवलं. मी प्रयत्न नेहमी असायचा नाणं खणखणीत वाजवायचा. मी कधीच हाफ हार्टेडली कुठलंच काम केलेलं नाहीये. ते असतं की तो कधी-कधी प्रत्येक वेळेलाच तुमचा सिक्स बसत नाही. तो तुम्ही मारायचा प्रयत्न करत असता. तुम्ही पूर्ण मेहनत करत असतात. 6-6 तास नेट प्रॅक्टिस करत असता. पण तो सिक्स लागेलच असं नाहीये आणि लागला की मग 6 बॉल 6 छक्के पण लागू शकतात. खरंय. सो ते त्यातलीच गत आहे. बट आय फील की यू आर ॲज गुड ॲज युअर फिल्म. म्हणजे एक अभिनेता त्याचा सिनेमा इतका चांगला आहे आणि मी ज्या सिनेमात काम केलंय तो सिनेमा उत्तम आहे. त्याच्यामुळे लोकांना माझं काम आवडतंय. आणि इट्स अन कोहेसिव्ह आर्ट. इट्स अ कोहेसिव्ह ॲब्सोल्युटली टीम वर्क आणि ह्याच्यामध्ये आमचे लेखक क्षितिज सर सुद्धा, रेणुकाताई सुद्धा, ऋता सुद्धा हे सगळेच सगळ्यांचा सहभाग खूप मोठा आहे या सगळ्या कामगिरीत. सो ती काय म्हणू इट इज शब्द सापडत नाहीये मला. निश्चित हा नन्या सापडताना हा नन्याचा निनाद हे सगळं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि त्या सगळ्यामध्ये तुझी असणारी बॉडी लँग्वेज आतापर्यंत दिसलेला अभिनय आणि तिथे दिसणारा अभिनय कम्प्लिटली वेगळा होता. त्यातली जी थिन लाईन आहे म्हणजे ही पार करायची नाही आणि इथपर्यंतच करायचं. मग त्याच्या मनात असणारा त्रागा घुसमट नको असणं ते हवं असणं आणि तो हवावासा वाटणं ह्या सगळ्या प्रोसेस बद्दल तू सांगावस असं मला वाटतं. क्षितिजचं काय नेमकं ब्रीफ होतं, काय होतं आणि तुला सापडण्यासाठी कशा अर्थानं त्याने ही व्यक्तिरेखा मदत केली. ते खूप पर्टिक्युलर होते. त्यांना ही व्यक्तिरेखा कशी हवी आहे, या कॅरेक्टरचा ग्राफ काय आहे. म्हणजे आम्ही अक्षरशः पहिल्या दिवशी जेव्हा वर्कशॉपला गेलो, तेव्हा मला स्क्रिप्ट दिली. स्क्रिप्ट सोबत जवळपास एक 10 पानांची एक फाईल दिली, ज्याच्यात आमच्या कॅरेक्टरच्या बॅक स्टोरीज होत्या आणि त्याबरोबर 3 पुस्तकं दिली, की आमचं कॅरेक्टर वाचेल. हे सगळं बघूनच आपल्याला जनरली कळायचं, की आपलं कॅरेक्टर काय आहे. ते खूप क्लिअर होते आमच्या कॅरेक्टरबद्दल. पण ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही ॲक्टर्सना ब्रीफ देता, पण ॲक्टर स्वतःहून काय टेबलवर आणतायत, हा पण एक त्याची दुसरी बाजू असते. सो त्याची लवेबिलिटी किंवा ती लवेबल क्वेश्चन जे आहे, जे लोकांना आवडतंय, ते थोडंसं सेटवर डेव्हलप झालं. हो. सो एक एक सीन माझा आणि रेणुकाताईंचा जो आहे, ज्याच्यामध्ये मी तिला सांगतो, की आपण प्रोजेक्ट करूया. त्या सीनच्या दरम्यान आम्ही आय थिंक 4था-5वा दिवसच होता. सो आम्ही थोडंसं मी पण चाचपडत होतो, थोडंसं शोधत होतो. पहिले 4 दिवस कारण सेटवर एन्व्हायरमेंट वेगळं असतं, नवीन पात्र असतं, नवीन लोकांसोबत तुम्ही काम करत असता. पण तो लवेबल फॅक्टर आमच्या लक्षात आला नाही तोपर्यंत. मग क्षितिज सर मला म्हणले, आता हा जो तुझा सीन केल्यानंतर ते मला म्हणाले, की हा जो तुझा लवेबल फॅक्टर आहे ना, हा सोडू नकोस. तो शार्प आहे, तो प्रॅक्टिकल आहे, तो रॅशनल आहे, तो कधी-कधी उर्मट उद्धट पण वाटू शकतो. पण तो ॲट द सेम टाईम लवेबल वाटला पाहिजे. तरच त्याच्यासोबत ती सिम्पथी राहील, तरच लोकांना तो आवडेल. सो ती लवेबल फॅक्टर आम्ही तो सेटवर डेव्हलप केला. पण बाकीची बॉडी लँग्वेज त्यांना हवी होती, जो शार्पनेस त्यांना हवा होता. त्याच्या दिसण्यात, त्याच्या बोलण्यात शार्पनेस आहे. तो कुठेच तुम्हाला गोल-गोल किंवा असा आळशी नाही वाटणार. तो एजी आहे. एजी आहे. तो खूप एजी आहे. तर तो एजीनेस त्याचा मेंटेन करणं ना खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे कसं आहे ना, एक ती लाईन असते. तुम्ही या बाजूला गेलात तर तुम्ही सॉफ्ट वाटाल आणि त्या बाजूला गेलात तर तुम्ही विलन वाटाल. ती 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 जी लाईन आहे ना, Thin line आहे. थिन लाईन ती तुम्ही इकडे अर्धा पर्सेंट पण तिकडे नाही जातात. तारेवरची कसरत आहे ही सगळी. खूप तारेवरची कसरत आहे. आणि सिनेमात जर तुम्हाला असं करायचं असेल तर दिग्दर्शकाच्या साथीशिवाय तुम्ही हे नाही करू शकत असं मला वाटतं. त्यांच्या क्लॅरिटी ऑफ थॉट शिवाय तुम्ही हे नाही करू शकत. आणि तुम्ही दोघे इतके लवेबल आहात क्षितिज आणि तू. हो, हो. ते इक्वेशन फार ती केमिस्ट्री खरं तर स्क्रीनवर जास्त अधिक हो, बोलते. हो.
ह्या सगळ्यामधला एक महत्वाचा धागा आहे आई आणि मुलाचं नातं. हो ह्या सगळ्यात कायम तसं बघायला गेलं तर तुझं वाढणं आणि बाबा नसणं ह्या सगळ्याला एक वेगळा अर्थ आणि अन्वयार्थ आहे. हो. ते हे सगळं बघत असताना आज कशा अर्थानं उत्तर तुझ्यासाठी आहे? सी उत्तर मधलं जे माझं पात्र आहे आणि मी आम्ही दोघांचं अपब्रिंगिंग हे सिंगल मदरनी केलेलं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही खूप लहानपणी तुमचे वडील जातात जातात तेव्हा समाज असो, अनेक तुमच्या आजूबाजूची लोक असो, ते आणि वडील सुपरस्टार असणं आणि एक्झॅक्टली, तर ते तुम्हाला सतत ती जाणीव करून दिली जाते की आता जबाबदारी तुझ्यावरती आहे. या सगळ्या गोष्टी ते सतत तुम्ही कुठेतरी थोडेसे लवकर मोठे होता, कारण तुम्ही आजूबाजूला बघताय तर फॅमिली स्ट्रक्चर आई बाबा आणि मुलाचं आहे, आणि इकडे मला फक्त आई आहे, माझे वडील मला नाही आहेत. सो ते सगळ्या गोष्टी समजता समजता त्या गोष्टींच्या काय म्हणतो एक्सेप्ट करून मूव्ह ऑन करेपर्यंत तुम्ही कुठेतरी थोडेसे मोठे होता. ऑब्व्हियसली प्रत्येकाची अपब्रिंगिंग आणि प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. सो त्यामुळे माझी पर्सनॅलिटी आणि नीनाची पर्सनॅलिटी मध्ये हा जमीन जमीन आसमानाचा फरक आहे. पण माझी ऍक्च्युअल आई आणि रेणुकाताईमध्ये खूप साम्य आहे. ते घरी जितक्या मिस्चिव्हियस, जितक्या हॅपी गो लकी आणि काय म्हणतो थोडेसे बऱ्यापैकी ह्युमरस आहेत, ते तितकेच आणि तो बाहेर अंडरकरंट एवढा स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रॉंग पण आहे. इंटेंडेड ह्युमर आहे तो. एक्झॅक्टली. ते बाहेर तितक्याच रोखठोक, हम्म, तितक्याच बाउंड्रीज मेंटेन करणाऱ्या, तितक्याच डिग्निफाईड आहेत. हम्म. सो काय काय सीन करताना रेणुकाताईंकडे बघताना मला माझी आईच आठवायची. सो तो एक कनेक्शन, त्या Point. कॅरेक्ट पॉइंट तो खूप आय थिंक माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. कारण इक्विलिब्रियम पॉइंट आहे टेक्निकली तो बघायला गेला तर. प्रश्नच नाही, कारण माझी विचार करण्याची पद्धत आणि त्या कॅरेक्टरची विचार करण्याची पद्धत वेगळी जरी असली ना, तरी सिच्युएशन खूप सिमिलर होऊन गेल्यात हम्म. आयुष्यामध्ये. काही सिच्युएशन त्याला रिॲक्ट आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतो, पण आपल्याला माहिती असतं आपण यातनं गेलेलो आहे. हा वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे आणि माझा वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. तो एक्सेप्ट करून ते करायचं होतं. सो त्यासाठी पण बरेच एक्सरसाइजेस, बरेच वर्कशॉप्स, पण ते काय म्हणतो ती फिल्म ते कॅरेक्टर असं शोधत शोधत सापडत सापडत फॉर्म करत करत स्टेप बाय स्टेप बनवत गेलोय आम्ही. तर त्याची मजाच वेगळी होती. खरंय खरंय. आणि प्रत्येक वीट न लावता ताजमहलला संगमरवर लावणं हीच तर त्यातली गंमत आहे. ऍब्सोल्युटली ह्या ऍब्सोल्युटली. सगळ्यामध्ये म्हणजे आजीबाई जोरात, दशावतार आणि आता उत्तर, तशा अर्थानं हाऊसफुल असणारं वर्ष आहे हे. ह्या सगळ्यातलं कशा अर्थाने म्हणजे टेक्निकली जर बघायला गेलं तर ओव्हरऑल हा एक यशाचा वेगळा पायंडा तू खऱ्या अर्थानं लिहितोयस. आणि माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की ही मराठीतल्या स्टार्सची नांदी आहे. हो हो हो. म्हणजे आता तू एक म्हणजे त्या क्षितिजावरचा नवा तारा आहेस असं मला म्हणतात. थँक्यू. आणि ह्या सगळ्यात कशा अर्थानं या सगळ्याकडे हे वर्ष तुला बरंच काही देऊन गेलंय? सर खरं सांगू म्हणजे लोकांना वाटेल उगाच हंबल होतोय मी, पण अजिबात बनावटी नाहीये ह्याच्यामध्ये. पूर्णपणे क्रेडिट प्रेक्षकांचं आहे. त्यांनी मला यावर्षी चान्स द्यायचा ठरवला. त्यांनी ठरवलं की नाही, आपण या पोराचं काम जाऊन बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे ते हाऊसफुलचे बोर्ड लागतायत, ते मनापासून कौतुक करतायत, त्याच्यामुळे ते होत आहे. ती ह्या गोष्टी ठरवून नाहीच होत. कधीच प्लॅन करून तुम्हाला यश मिळत नाही, की माझं आता या 3 महिन्यात हे नाटक ओपन होईल, माझा 4 महिन्यात हा सिनेमा येईल आणि मग माझे हे होईल. असं होतच नाही. सिनेमा आणि हे इतकं फ्लूकवालं हे आहे की तुमचा लागला तुक्का तर तो लागतो. अगेन जसं मी म्हणलं, तुम्ही 6 तास नेट प्रॅक्टिस कराल पण तो 6 लागेल त्याची गॅरंटी नाहीये. ते टायमिंगचा आणि त्या सगळ्या गोष्टींचा तो खेळ आहे. सो सातत्याने काम करत राहणं आणि तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहणं आणि एक Absolutely. होप करणं की प्रेक्षक येऊन तुम्हाला बघतील, तुमचं काम बघतील. पुढे काय होईल ते त्यांच्या हातात आहे. त्यांचा मोठेपणा आणि त्यांचं एक्सेप्टन्स वरती आहे. पण होप करत राहणं की मी माझं काम करतोय ऑनेस्टली आणि लोक येऊन ते बघतायत. सो आय फील ते यावर्षी खूप झालेलं आहे आणि मी 8 वर्ष या 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 संधीची वाट बघितली आहे, या सिच्युएशनची वाट बघितली आहे की कधी कधी म्हणजे कधी कधी असं होतं ना की खूप तुम्ही काम करता ते चालत नाही किंवा ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. पोचतच नाही. तर ते कुठेतरी थोडंसं तुम्हाला होतं की यार दिस मी राईट पाथवर आहे का, मी जे करतोय ते जर म्हणजे लोकांना आवडत स्वतःला नाही. हे स्वतःला व्हॅलिडेट करणं जे असतं. ऍब्सोल्युटली. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक भयंकर इमोशनल टर्ब्युलन्स असतो. हो आणि हे सगळं करत असताना एक प्रकारची अस्थिरता आहे. हो. ह्या सगळ्याशी कसं काय डील केलंस या 8 वर्षात? कारण अशातला भाग नाहीये ना की करून ठेवलेलं आहे आणि आपल्याला आपण पेटलं नाही तर उद्याचा सूर्य नाही उगवणार आहे अशा 100%. पद्धतीचं. तर त्या प्रोसेसमध्ये काय नेमकं आत जळत असतं ह्याबद्दल तू बोलावं असं वाटतं? सर खूप
एकतर काय असतं ना, सतत स्वतःवरती प्रश्न स्वतःच्या गोष्टींवर आपण प्रश्न विचारतो स्वतःलाच, की मी करतोय ते बरोबर आहे का? मला हे जमणार आहे का? मी करू शकणार आहे का? हे सतत आपल्याला वाटत असतं आणि हे फक्त माझं नाहीये. हे तुम्ही 20-20शीत असणाऱ्या प्रत्येक मुलाचं मनात हा खेळ चालूच असतो, की मी जे करतोय ते बरोबर आहे का? कारण काय असतं ना, आपल्यात एनर्जी खूप असते. आपल्यात पेशन्स कमी असतात. आपल्याकडे नॉलेज खूप असतं आणि आपल्याकडे एक्सपिरियन्स शून्य असतो. त्यामुळे कधी-कधी कुठल्या गोष्टीशी कसं डील करायचं हेच आपल्याला माहिती नसतं. ते हळू आपण शिकत जातो ऑब्व्हियसली. पण मनात कायम तो सेल्फ डाऊट, मनात कायम ते बिटरनेस आणि बिटर ही भावना येणं खूप धोकेदायक असतं खरंय. इंडस्ट्रीमध्ये. तुम्ही ते सार ॲटिट्यूड घेऊन जगलात ना, की "अरे माझं काही होतच नाहीये, मला कामच मिळत नाहीये, इथे हेच प्रॉब्लेम आहेत, तेच प्रॉब्लेम आहेत." तर ते कुठेतरी आपल्या कामावरती रिफ्लेक्ट होतं. सो ॲब्सोल्यूट. ते पण ॲट द सेम टाईम बोलत राहणं, की नाही यार प्रत्येकाला माझा एक मित्र खूप छान वाक्य बोलला होता. मला हे बघ, कोणाला वेळेच्या आधी आणि वेळेच्या नंतर कोणाला ना काही मिळालंय, ना कधी काही मिळणार आहे. तुझी जेव्हा वेळ येईल तेव्हा तुला व्यवस्थित मिळेल तोपर्यंत तुझ्या हातात नुसतं काम करत राहणं आहे. कारण मनात असा पॉइंट यायचा की आपला 31 डिसेंबर स्पेशली जेव्हा येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की यार या वर्षात जमा खर्च मांडतो आपण. काहीच घडलेलं नाहीये. पुढचं नवीन वर्ष चालू होतंय. काय कसं घडणार आहे आयुष्य? त्यावेळेला माझे मित्र मला असे काहीतरी त्यावेळेला बोलायचे की बाबा तुझ्या वेळेच्या आधी तुला काही मिळणार नाहीये. तुझं बॉक्स ऑफिस तुझा सिनेमा काय करतोय बॉक्स ऑफिसवर हे तुझ्या हातात अजिबात नाहीये. तुझ्या हातात फक्त चांगलं चांगलं काम करत राहणं आहे आणि ग्रो होत राहणं आहे. ह्याच्या पलीकडे तुझ्या हातात काही नाही. तू तेवढंच कर. सो मी तेवढंच केलं. मी फक्त स्वतःच्या कामाकडे लक्ष दिलं. फक्त स्वतःच्या क्राफ्टकडे लक्ष दिलं आणि हात जोडून विनंती केली, की "बाबा प्लीज येऊन काम बघा. तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा." सो तेच दॅट इज इट. आणि त्यावेळी जे दिग्दर्शक मिळाले त्यांनी जो फेथ दाखवला, त्या फेथमुळे काल इनफॅक्ट आम्ही ते थिएटर व्हिजिट्स करताना मी एक रील स्क्रोल करतो, सौरव गांगुलीची रील आली. तेव्हा त्यांनी हर्षा बोगले आणि त्यांची इंटरव्ह्यू चालू होता. तर हर्षा बोगलेनी तो किस्सा सांगितला, की ऑस्ट्रेलियाची टूर होती. पहिली मॅच हरलो होतो. हरभजन सिंगची पहिली मॅच होती आणि त्या पार्टीमध्ये त्यांनी हरभजनला बोलून हर्षाला सांगितलं, की हा पोरगा मला उद्या मॅच जिंकवणार आहे. आणि ते 10 रात्र गेली त्याला सांगत होते आणि त्याने मॅच जिंकवली नेक्स्ट डे. एका नवीन पोरावर तो विश्वास दाखवणं, तो फेथ दाखवणं, आय थिंक क्षितिज सरांनी माझ्यावरती एक्झॅक्ट गेली 2 वर्ष ते हेच करतायत. माझा जेवढा स्वतःवर विश्वास नव्हता ना, तेवढा क्षितिज सरांचा माझ्यावर विश्वास होता. त्या विश्वासामुळे म्हणजे बाकी प्रोसेस, बाकी सगळ्या ते कॅरेक्टर पकडणं, ते करणं सगळं, ते सगळं एका बाजूला आहे. ते आपण करतोच. पण तो विश्वास जो दाखवणं होता ना, तो क्षितिज सरांनी माझ्यावरती दाखवला आणि त्याच्यामुळे मी ही कामगिरी करू शकलो असं मला वाटतं. तो विश्वास मिसिंग होता मी असं म्हणत नाहीये. पण तो कलेक्टिव्हली खूप लोकांनी त्या पिरियडवर माझ्यावर तो विश्वास दाखवला. त्याच्यामुळे माझा स्वतःवरती विश्वास कायम झाला. त्यामुळे मी काम करू शकेन. त्यामुळे ते यंग प्लेयर्सना बॅक करत राहणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. निश्चित महत्वाचं आहे. आणि हे कायम म्हणजे बाबांनी केलेल्या कामाचं पुण्य आहे असंही म्हणता येईल. प्रश्नच कारण नाही. त्यांनी त्यावेळेला असे अनेक लोकांना जे बॅकिंग केलेलं आहे ते असं अदृश्यपणे हात असं सर झेलायला मला असतात ना. जे इंडस्ट्रीमध्ये एक्सेप्टन्स आहे किंवा जे समाजामध्ये एक्सेप्टन्स आहे ते त्यांच्या पुण्याईमुळे ते माझ्या आईबाबांच्या पुण्याईमुळे माझ्या पहिल्या सिनेमामध्ये जे प्रेम मिळालं जे इंडस्ट्रीने पण मला प्रेम दिलं आणि जे प्रेक्षकांनी पण मला प्रेम दिलं ते प्युअरली लक्ष्मीकांत बेर्डे या नावामुळे दिलं कारण आज त्यांना परवा जाऊन 21 वर्ष झाली आहेत तरी लक्ष्मीकांत बेर्डेशिवाय कुठला मीम बनत नाही तरी त्यांची आठवण सतत काढली जाते आणि त्यांच्यावर अमाप लोक प्रेम करतात सो जी पुण्याई आहे जे प्रेम आहे ते त्यांच्यामुळे मिळालंय सो आय विल ऑलवेज बी ग्रेटफुल फॉर दॅट आणि आता लोक येऊन जेव्हा स्वतःहून म्हणतात की आज मला प्रेक्षक येऊन म्हणतात की आज तुझे वडील असते तर खूप खूप खुश असते ह्याचा अर्थ ते खूप प्राऊड आहेत माझ्यावरती प्रेक्षक माझ्यावरती खूप जेव्हा प्रेक्षकांच्या मनात ही भावना येते ना तेव्हा तेव्हा मलाच ते अश्रू अनावर येतात तेव्हा कंट्रोल होत नाही बट त्यांचा मोठेपणा आहे अजून काय म्हणणार निश्चित. पण ह्या सगळ्यामध्ये ना तुझी तुझी अशी एक स्वतःची शैली तू शोधलीस हो आणि त्यामध्ये कुठेही तो बाबांनी असलेली शैलीपेक्षाही स्वतःची एक ओळख नकळत तू जपण्याचा प्रयत्न करतोस. हा डेलिबरेट एफर्ट आहे और तुला तुला त्या कारकिर्दीच्या वळणावर ह्या सगळ्या गोष्टी मिळत गेल्या? सर तो कॉन्शियस आणि डेलिबरेट एफर्ट एफर्ट. आहे माझ्याकडनं कारण एक एक गोष्ट अशी आहे की माझ्या वडिलांनी जे जे काही दिलंय इंडस्ट्रीला ज्या प्रकारचे सिनेमे केलेत ज्या प्रकारची पात्र केलेली आहेत ती अजरामर आहेत ती इमॉर्टल आहेत लोकांच्या मनामध्ये मी त्या स्पेसमध्ये काही करायला गेलो तर माझी कंपॅरिझन डिरेक्टली होईल मी प्युअर टेक्निकल टर्म्स मध्ये बोलतोय Absolutely. माझी कंपॅरिझन डिरेक्टली होईल
त्यामुळे माझा पहिल्या सिनेमापासून हाच अट्टाहास होता की मला वेगळं काहीतरी करायचंय, मला वेगळी स्वतःची शैली करायची आहे, मला एक वेगळं स्वतःचं एक करायचंय. कारण माझ्या वडिलांच्या मनात नेहमी ती खंत असायची की लोकांना त्याने कधी सिरियस ऍक्टर म्हणून एक्सेप्ट नाही केलं, कधी त्यांना रोमॅन्टिक रोल्स नाही दिले, त्यांना एका साच्यात बसवलं. ऍब्सोल्युटली. त्यांना जे मिळालं नाही, त्यांना जे करता आलं नाही, ते मला पूर्णपणे करायचं. मी त्यांची लेगसी तशी जपतोय असं म्हणायला काही हरकत नाही, की ते त्यांना करायची इच्छा खूप होती, पण त्यांना दुर्दैवाने जे करता आलं नाही, ते मी पुरेपूर करण्याचा प्रयत्न करतो. फक्त त्यामुळे करण्याचा प्रयत्न करत नाहीये. माझं त्या कामावरती प्रेम आहे आणि मला जेन्युइनली मी कम्फर्टेबल असतो कॅमेरासमोर. मी कम्फर्टेबल असतो त्या ते तशा प्रकारची पात्र करण्यामध्ये. ऑब्व्हियसली लोकांच्या अपेक्षा असतात, की मी त्यावेळेच्याच त्यांच्या सिनेमांचे रिमेक करावे, सिक्वेल करावे. पण लक्ष्मीकांत बेर्डेंशिवाय लक्ष्मीकांत बेर्डेंचे सिनेमे तुम्ही कसे करणार? ते नाही, आणि कसं आहे ना, देवाच्या मूर्तीला इतका पटकन हात लावायचा नसतो आणि आपण घडवायला जायचे नसते. ऍब्सल्युटली नाही. या ऍब्सल्युटली नाही. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे ओव्हरऑल ह्या प्रोसेसमधला तुझ्या मनात असा खऱ्या अर्थानं रुंजी घालणारा, ती फ्रेम फ्रीज होऊन जाते ना एका वेळेला, असा ह्याच्यातला कोणता सीन आहे जो तुला करताना खरंच मजा आली, किंवा क्षितिजचं कॅमेरा मागची रिॲक्शन्स, किंवा असं काही ते फ्रीज झालेल्या काही गोष्टी आहेत? सर एक तर इंटरव्हलच्या आधी जेव्हा मी नाचतो, हम्म. जेव्हा तो अनमिस पहिल्यांदा चालू होतो, हो. ते जेव्हा मी नाचलो ना, त्या लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि मला कळलं नाही का वाजवल्या. कारण त्यांना ते खूप नॅचरल वाटलं. तर मला असं झालं, अरे मी तर हे प्लॅन पण नव्हतं केलं, नकळत किती छान झालं. तर ते एक माझ्या मनात मध्ये रुजलं. माझा जो प्रेझेंटेशनचा सीन आहे, जो मी अवघ्या कॉलेजच्या समोर देतो सिनेमाच्या शेवटाकडे, तो प्रेझेंटेशनचा सीन मी जवळपास महिनाभर त्याची रिहर्सल करत होतो. कारण त्यामध्ये इतके टेक्निकल टर्म्स आहेत, त्याच्यामध्ये इतकं मला एकट्याला बोलायचं आहे. सो ते कुठे पॉझेस, कुठे काय, प्युअर टेक्निकल टर्म्स मध्ये मी त्याचं प्रॉपर हे करत होतो. आणि ज्या दिवशी मी ते केलं, ते खूप छान, सरांना खूप आवडलं आणि ते खूप छान झालं, ते खूप छान वर्कआउट झालं. माझा आणि ऋताचा जो इंटरव्हलच्या जस्ट आधीचा सीन आहे ना, तो खूप ट्रिकी होता करायसाठी. कारण त्या सीन मध्ये बरेच इमोशन्स आहेत, बरेच इमोशन्स आहेत. आणि तो खऱ्या अर्थाने तो पहिल्यांदा निनाद तिकडे बस्ट आउट होतो. पहिल्यांदा तो त्याची इमोशनल बाजू दाखवतो. करेक्ट. सो ते करणं इतकं ट्रिकी होतं माझ्यासाठी. पण ते ऋतामुळे ते इतकं छान घडवून आलं. कारण तिच्याकडनं जे एनर्जीज इन सीन मिळत होते ना, आय वॉज वर्किंग प्युअरली ऑन दॅट. मी तो सीन कसा करणार आहे, मी ह्याचा अजिबात विचार केला नव्हता. तो तिकडेच घडत गेला. वा, तिथली स्पॉन्टेनिटी आणि तो ती तिकडे नाईमनेस. घडत गेला. सो दोन्ही प्रकारचं मला करता आलं, की मला प्लॅन आउट करून, रिहर्सल करून व्यवस्थित पण करता आलं आणि स्पॉन्टेनियसली पण या सिनेमात करता आलं. तो बॅलन्स मला साधता आला, जो मी इतकी वर्ष साधायचा प्रयत्न करत होतो. निश्चित यामध्ये दोन्ही त्या कलाकृतींमध्ये क्षितिज याच्याबरोबर असणारा एक कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे निर्मितताई. हो. कशा अर्थानं या सगळ्याकडे तिचं बघणं होतं, तिचं तुला सांगणं होतं, कारण प्रयोगात तुम्ही थिएटरच्या करतच असतात या सगळ्या गोष्टी, आणि इतकं ते मेथॉडिकल आहे, जरी हो. ते स्पॉन्टेनियस वाटत असलं प्रश्नच तर. नाही. तर ते सगळं निर्मितताईबद्दल तुझं काय, कसं इक्वेशन आहे, किंवा काय आहे? कारण परवा ती म्हणताना माझ्यासोबत बोलताना म्हणाली, दोन्ही माझ्या मुलांचे सिनेमे आहेत, मी नसणार काय त्यात, 2 सीन असले म्हणून काय झालं, मी करणार. तर हा जो आत्मीयता किंवा आपलेपणा, एक मॉइस्ट आहे ना त्या नात्यामधलं, ते असं, ती केमिस्ट्री आहे आणि ते इंटरपर्सनल आहे, आणि ते प्रश्नच नाही. डायनामिक्स जिथे असे बदलत असतात नात्यांचे, हम्म. अशा वेळेला काही माणसं खूप स्टॅटिक असणं, ती आपल्यासाठी एक, म्हणजे ॲज अ गायडिंग लाईट म्हणून उभी राहणं, कशा अर्थाने या सगळ्याकडे पाहतोस? मला स्टेजवर आपण लहान मुलाला हात धरून चालायला शिकवतो ना, तसं निर्मिती मशीने हात धरून मला स्टेजवरती गोष्टी करायला शिकवल्यात. मला समीर चौगुले दादा, मी हास्यत्राला गेलो होतो आजीबाईच्या प्रमोशनसाठी, तेव्हा मला म्हणाला होता, तू काही करू नकोस, ती जे काय बोलते ना तुला, ते दर प्रयोगाला ऐक आणि ते कर. तू आत्ता जेवढा आहे त्याच्यापेक्षा 100 पट चांगला नट असशील. आणि मी तेच केलं. निर्मिती मावशी प्रत्येक प्रयोगाला तिचा पहिला प्रयोग आहे असं ट्रीट करते. ती प्रत्येक दिवशी हाच विचार करत असते, की आपलं नाटक जेवढं चांगलं आहे ते अजून चांगलं कसं होऊ शकतं. तिच्याकडनं एवढं शिकण्यासारखं आहे, की यापुढे मी कुठलंही काम करत असताना मला नेहमी डोक्यात विचार हा आहे, की इथे तर निर्मिती मावशी असती तर मला काय म्हणाली असती. तो जो एक तुमच्या सिनियर्सचा आपल्यावर प्रभाव असतोच नाही म्हणाला तरी. आणि निर्मिती मावशी खूप मोठी आहे, कमाल ऍक्ट्रेस आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तिच्यासोबत मी 100हून जास्त प्रयोग केलेले आहेत. पण तो जो एक एक गायडन्स असतो ना, तो जो एक तो डिसिप्लिन, शिस्त, ती जी असते ना, ती तिच्याकडनं मला खूप शिकायला मिळाली आहे.
आणि आजीबाई जोरात मध्ये जे काय मी करतोय त्याच्यामध्ये या लोकांचंच क्रेडिट आहे, क्षितिज सरांचं आणि निर्मिती मावशीचं. त्यामुळे तिने हे म्हणणं माझ्यासाठी खरंच खूप मोठे आहे. तिचं बघणं तिला ऑब्व्हियसली ती ती पण माझ्या आईसारखीच माझी खूप मोठी क्रिटिक सुद्धा आहे आणि माझं काम जर आवडलं तर तोंड भरून कौतुक करणारी सुद्धा आहे. सो तिला एकतर आणि दुसरी गोष्ट तिला मला दाढीत बघायला अजिबात आवडत नाही. तिला ते आजीबाईमध्ये मी क्लीनशेव्ह तिला तेवढंच बघायला आवडतं. हा माझा अक्कू नाही असं ती म्हणते. सो ते ते तर तिचं ते बघण्याचं ते पण एक आहे. बट आय फील की मी निर्मिती मावशी अशी एक ऍक्टर आहे जिच्यासोबत मला आयुष्यभर काम करायला आवडेल. कारण कारण मला माहिती आहे मी आयुष्यभर ग्रो होत राहीन. कारण तुझा एक्झिटचा सीन आहे हम्म. आणि तू ज्या पद्धतीने तिच्याकडे बघतोस आणि ती तुझ्याकडे बघते, हम्म. खरं तर बिटवीन द लाईन्स मधलं आहे, हम्म. पण ते अंडरस्टँडिंग आहे ना, हो ते इथे काळजात रुतून जातं. हो. आणि इव्हन परफॉर्म करताना ते मनामध्ये तो एक निनादचं पण आणि माझं पण एक कॉमनॅलिटी अशी होती ना की एक एकतर आता ते स्पॉइलर आहे बोलू शकतो का मी? हा आता रिलीज झालाय, आता हा हरकत नाही. ठीक आहे. म्हणजे ते दोघं एकदम वेगळी बोलतो मी. ते दोघं त्या दोघांसोबत जे घडलंय त्या सीन मध्ये दोघांचे रिॲक्शन वेगवेगळे आहेत. ऍब्सोल्युटली. दोघांबद्दल दोघांच्या मनात स्थिती ती सेम आहे. पण त्याला आवरत नाही की हिची रिॲक्शन त्याला आवरत नाहीये आणि हा काहीच रिॲक्ट करत नाही, तिला हे करत नाही, झेपत नाही झेपत नाहीये. त्याच्यामध्ये ते जे बॅलन्स आणि तो जो आणि काय तो म्हणतात व्हॅक्युम आहे त्या सगळ्या. व्हॅक्यूम आहे आणि ते इतकं कॉन्ट्रास्टिंग आहे. इतके कॉन्ट्रास्टिंग इमोशन्स आहेत आम्हाला दोघांचे त्या त्या मुवमेंटला त्या सिच्युएशनला की मला परफॉर्म करताना मला 2 मिनिट असं वाटायला लागलं की अरे मी बरोबर करत नाहीये का काय की ती असं म्हणजे हे मनात एक खरं चालूच होतं. द्वंद्व सुरू राहते, कारण काय तो रिलक्टंट अप्रोच आणि इन्व्हॉल्ड एक्झॅक्टली असणारा रिलक्टंट इन्व्हॉल्ड असणारा ते मला परस्पर विरोधी आहेत आणि त्या रिॲक्शन. परस्पर आणि ते कसं होईल म्हणजे एका सीन मध्ये 2 ऍक्टर एक रिलक्टंट आहे आणि एक इतका इन्व्हॉल्ड आहे. हे कसं आणि ते इतकं व्यामिश्र आहे टेक्निकली. एक्झॅक्टली ते ते एकत्र बसणार कसं तो तो सीन वाटणार कसा पण तो वाटतो. हा, कारण तो क्षितिज आहे मागे, कॅमेराच्या मागे. प्रश्नच नाही त्यामुळे वाटतो म्हणजे इथे माझं ते ठाम ठरतं की तो शेवटी सिनेमा दिग्दर्शकाचं माध्यम आहे. तिकडे तुम्ही काहीही करा तरी ते ऍट द एंड ऑफ द डे इट इज अबाउट द डिरेक्टर. सो आय फील ते अगेन ते ते इतकं ऑपोजिट गोष्टी पण ते वर्क का होतात कारण विजन आणि कन्व्हिक्शन परफेक्ट आहे. निश्चित. या 2026 साठी काय नेमका अजेंडा किंवा काय असं ठरवलंयस की हे माझं हुकमाचं पान आहे असं तुझ्याकडे आता यायला लागलंय? लोकांचे फोन्स किंवा महत्वाच्या काही गोष्टी आता घडायला लागल्यात या सगळ्या याच्यात, म्हणजे हा खऱ्या अर्थानं सांता क्लॉज तुझ्यासाठी वेगळ्या अर्थानं काही काही गिफ्ट घेऊन आला असं वाटतंय? हो माझी आणि मला मला लहानपणापासून मी सांता क्लॉसची रोज नेहमी वाट बघत असतो की यावर्षी काय नवीन गिफ्ट देईल आपल्याला. सो यावर्षी सांता क्लॉसनी मला हाऊसफुल दिलेलं आहे. आता पुढच्या वर्षी कसं काय गोष्टी घडतील आय एम ओपन टू एव्हरीथिंग आणि मी माझं माइंड ओपन ठेवलेलं आहे. मी कुठल्याच मनात माझ्यामध्ये ब्लॉकेजेस आणत नाहीत की मला हे करायचं आणि मला ते करायचं नाही. मी त्यामुळे आय एम ओपन टू एव्हरीथिंग कारण या सिनेमाने विश्वास दिलाय मला आणि तो विश्वास मला ठेवायचा आहे. मला सार्थ ठरवायचं. सार्थ ठरवायचा आणि मला प्रोसेस दिली एक. त्यामुळे मला आता माहिती आहे की मी कॉन्फिडेंटली करू शकतो. माझ्या इन्स्टिंक्ट वरती मी विश्वास ठेवू शकतो. माझ्या गट फिलिंग वरती मी विश्वास ठेवू शकतो. सो मला ते माहिती आहे आणि अजून ग्रो होत राहायचंय. ही सुरुवात आहे. उत्तर ही सुरुवात आहे माझ्यासाठी आणि ही सुरुवात आता या वयात जी झालेली आहे ही पुढच्या अजून मला 40 वर्षांनी मोमेंटम तसंच ठेवायचं आहे. जोपर्यंत मी काम करू शकतो जोपर्यंत मी ऍक्टिंग कॅमेरा समोर करू शकतो तोपर्यंत हे मोमेंटम मला तसंच ठेवायचं आहे. सो जे काही काम येईल जे काही चॅलेंजेस येतील आता आय विल गो हेड ऑन हे मी ठरवलेलं आहे. निश्चित. या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे अख्ख्या जगण्याच्या प्रोसेसमध्ये स्वतःला शोधत राहणं हीच तर खरी प्रक्रिया आहे. ऍब्सोल्युटली. तर त्या सगळ्यामध्ये तू आत्ता ते गवसायला लागणं आणि मग आपल्याला तो आनंद मिळणं, तर हा तुझा आनंद उत्तरोत्तर वाढत जावा असं मला वाटतं थँक्यू या सर. सगळ्यात. आणि तुझ्यातलं जाणपण आणि नेणतंपण वयापेक्षाही ते जास्त पुढचं आहे आणि ते असंच अबाधित राहो Thank you. आणि ते तुला कायम न्याय देत राहील, तुझ्यातल्या माणसाला तुझ्यातल्या कलाकाराला अधिक समृद्ध करत राहील. यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटचा चंक हा रॅपिड फायर करावा असं मला वाटतं. प्लीज. या परफेक्ट शॉट हा पहिल्याच टेक मध्ये आलेला असतो का अनेक टेक नंतर जो येतो तो परफेक्ट वाटतो? पहिला टेक इज द परफेक्ट शॉट. सर्वात कठीण काय असतं? प्रेक्षकांना हसवणं, रडवणं की शांतपणे त्यांना त्या ह्याच्यात डेव्हलप करत ठेवणं? माय गॉड. हसवणं. हसवणं सगळ्यात सगळ्यात अवघड आहे. कॅमेरा रोल झाला की हम्म.
तो अभिनेता असतोस की ती व्यक्तिरेखा असते? व्यक्तिरेखा. एखादी भूमिका नाकारली असेल, ती भीती आहे म्हणून का ओव्हरऑल टायमिंग या सगळ्या गोष्टीचं, म्हणजे की आत्ता मी ही न करणं योग्य आहे अशा पद्धतीने? टायमिंगमुळे, मोस्टली टायमिंगमुळे. स्वतःचा सिनेमा थिएटरमध्ये पाहताना नेमकं काय असतं? हे बघत असताना एक मंद स्मितहास्य असतं की चिलिंग स्पायनल कॉर्ड असतं? राग येत असतो की अरे ते काय केलंस तू आणि का असं केलंस, नीट कर. चुका कधी दिसतात. अभिनयामुळे आयुष्यात काय बदललं असं वाटतं? अधिक आत्मविश्वास दृढ झाला की अधिक संयत झालो असं वाटतं? दोन्ही गोष्टी झाल्या. आत्मविश्वास एक वेगळ्या लेवलला गेला आणि एक स्टेबिलिटी आली असं म्हणेन. ओव्हरऑल ह्या सगळ्या अभिनयाच्या प्रोसेसमध्ये हम्म. कुठली सवय सुटली असं वाटतं किंवा सोडावी लागली असं वाटतं? हम्म, बापरे, कुठली सवय सुटली? म्हणजे बदल घडवलास तू त्या, म्हणजे ह्याच्यावर ओव्हरकम केलं या पर्स्पेक्टिव्ह? सतत स्वतःला डाऊट करणं, सेल्फ डाऊटिंग. सेल्फ डाऊटिंग, सतत स्वतःला डाऊट करणं, सतत स्वतःवरती नको ते प्रश्न विचारणं, कॉन्स्टंट निगेटिव्ह विचार करणं. आय फील ते. कौतुक मिळाल्यावर सगळ्यात जास्त आनंद हा कायम होत असतो आणि तितकंच टीका किंवा त्या पद्धतीचं असतं, म्हणजे ती जहरी जखम असते ती. तू खूप ओव्हर थिंक करणारा मुलगा आहेस म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये मनात नेमकं जास्त काय रेंगाळतं? कौतुक, टाळ्यांचा आवाज थिएटरमधल्या, म्हणजे ज्या रिकाम्या चेअर्स पाहिल्या तरी येतो आणि भरलेल्या चेअर्समध्येही ऍक्टरला सगळ्यात आवडतं, की एखादी केलेली थोडीशी अशी तिरकस कमेंट ही जास्त लक्षात राहते? आधी असं व्हायचं सर की 100 कमेंट चांगले असले आणि एक तिरकस लिहिली तिरकस मनात राहायची आणि मग चिडचिड व्हायची. आता तसं नाही होत. आता आय फील की आता 100 निगेटिव्ह असतील आणि एक चांगली असेल तरी मी ते एकवर फोकस क्या करेन. बात आहे. बाबांचा एखादा असा डायलॉग जो आयुष्यभर तुला असं दिशा देत राहील, असं कोणता आहे? माझ्या आईने मला एक प्रसंग सांगितला होता. मिड 90s मध्ये माझ्या वडिलांची कामं, म्हणजे जे नेहमी त्यांच्यासोबत निर्माते काम करायचे, नेहमी काही दिग्दर्शक जे त्यांच्यासोबत काम करायचे, ते इव्हेंच्युअली वेगळ्या नटांसोबत काम करायला लागले. म्हणजे माझ्या वडिलांना प्रॉमिस करून ते वेगळ्या नटांसोबत काम करायला लागले आणि ते सिनेमे फार ग्रेट वर्क नाही झाले म्हणून ते परत माझ्या वडिलांकडे आले. तेव्हा माझी आई त्यांना म्हणाली की तुम्ही आता का करतायत त्यांच्यासोबत काम, तुमच्या तुमचा जेव्हा थोडासा लो पॉईंट आला तेव्हा ही लोक तुम्हाला सोडून गेली, तुम्ही परत त्यांच्यासोबत काम का करताय? तर माझे वडील तिला म्हणाले, माझ्या आईला, की हे बघ, तो व्यक्ती परत माझ्याकडे आला ना, तिथेच त्याला त्याचं उत्तर मिळालं. सो त्यांचं तेच म्हणण्याचं होतं की इथे काहीच पर्सनल नाही आहे, इट इज प्युअर प्रोफेशनल. प्रत्येकजण धंद्याचा, बिझनेसचा विचार करतो आणि जर एखादी व्यक्ती दुसरं ट्राय करून आपल्याकडे परत येते ना, तर आय थिंक त्यामध्ये आपलं क्रेडिट आहे. सो आय फील ते त्या गोष्टीने मला शिकवलं की नथिंग इज पर्सनल. मनावर अजिबात काही घ्यायचं नाही, काम करत राहायचं, जे होईल ते होईल. लक्ष मामाने, बाबांनी जर हा सिनेमा पाहिला असेल तर त्याची पहिली प्रतिक्रिया काय असते असं तुझ्या प्रोबॅबिलिटी मध्ये वाटतं? आय थिंक रडले असते आणि मिठी मारली असती. ते तितके हळवे होते आणि फार काही बोलले नसते, पण कौतुक भरभरून केलं असतं, कारण माझ्या वडिलांनी कधीच हातचं राखून कौतुक कधी कोणाचं केलं नाही. कधीच कोणासाठी तसं वागलेलं नाही तो. अजिबात नाही. स्क्रिप्ट निवडताना सगळ्यात आधी कशाचा विचार करतोस, भूमिका की दिग्दर्शक? पेमेंट. पण दिग्दर्शक. ओके. दिग्दर्शक. सोशल मीडियावर ट्रोलिंग इग्नोर की उत्तर? इग्नोर. फालतू आहे, त्याकडे कोण लक्ष देणार? शूटिंग नंतर लगेच काय असतं, झोप की जेवण? जेवण. मस्त, कारण शूटिंगच्या दरम्यान जेवण जात नाही मला. मला जेव्हा काम करायचं मला फारच जेवण जात नाही. जेवायचं, मस्त चालायचं, वर्कआउट करायचं, झोपून जायचं. एखादी व्यक्तिरेखा हा. किंवा एखादी भूमिका जी पुन्हा तुला साकारायला आवडेल अशी कोणती? पुन्हा मला साकारायला आवडेल माझं अजिबाई जोराचं पात. अक्कू मला परत परत करायला आवडेल. क्या बात आहे. आजच्या अभिनयाला म्हणजे तुला जर आतापर्यंत जर रेटिंग 10 पैकी करायचं असेल तर तू कुठे करशील आज? 5, बिकॉज देर इज अ लॉंग वे टू गो. आणि पुढचा सिनेमा सरप्राईज आहे की आता तयारी सुरू आहे? मलाच माहित नाही. तो माझ्यासाठीच सरप्राईज असणार आहे. आणि तुझ्या चाहत्यांना
जर एखादं वाक्य सांगायचं असेल किंवा एखादा संदेश द्यायचा असेल, एखादं कमेंट करायचं असेल, तर ते नेमकं काय असू शकेल? की रसिक प्रेक्षक तुम्ही मायबाप आहात माझ्यासाठी, आणि तुम्ही जे प्रेम दाखवताय त्यासाठी तुमचे खरंच हात जोडून आभार. परत परत काम चांगलं करत राहीन. तुमच्या डोळ्यात जे मला बघून जे प्राऊड फिलिंग आहे ते कधीच हे होऊ देणार नाही, आणि सातत्याने चांगलं काम करून तुम्हाला एंटरटेन ठेवेन. एवढंच. थँक्यू व्हेरी मच. फक्त आभार आणि खूप थँक्यू. तुम्ही एवढं प्रेम देताय, एवढं सिनेमाचं आणि माझं कौतुक करताय, त्याबद्दल खरंच तुमचा मोठेपणा आहे. खऱ्या अर्थाने जेव्हा कलाकृती चांगली असते तेव्हा मराठी माणूस त्या कलाकृतीच्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभा राहतो. हा विश्वास तुम्ही आता मला करून दिलाय, त्याबद्दल तुमचे खूप आभार. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि आभाळ कवीत घेतानाचं पाय जमिनीत रोवून जे असावं लागतं, या सगळ्या गोष्टीत तू तयार झालायस आणि तू तसा आहेस. Thank you. यापेक्षाही अधिक मोठा होशील. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा लेट्सअप कडून. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू सो मच. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.